उलगडून सांगावं. सन्माननीय अध्यक्ष गोविंदगिरी महाराज, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे प्रमुख श्री सुधीरजी जोगळेकर आणि विवेकानंद केंद्राचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या इथे उपस्थित असलेले सर्व ज्ञाते, वक्ते आणि श्रोते. मी निखिल कुलकर्णी, मी मूळचा मिरजेचा आहे. वास्तविक मधुवंतीजी आणि माझी आई यांच्या मनोगतानंतर मी बराचसा भारावून गेलेलो आहे. या आशीर्वादानंतर खरं काय बोलावं हाच खरा प्रश्न आहे. एक तर आईच आहे आणि मधुवंतीजींच्या रूपानं प्रत्यक्ष भवानराव प्रतिनिधींचाच आशीर्वाद मिळाला आहे असं मला वाटतं. मला या पुस्तकाची तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगायची आहे. मी काही फार काय ज्ञानी मनुष्य नाही आहे, मी काही असा काही लेखक नाही आहे, असा काही योगी नाही आहे, तत्वज्ञानी नाही आहे. मी एक सामान्य वाचक आहे आणि सामान्य वाचकच होतो, सामान्य वाचक आहे. मग या पुस्तकाची सुरुवात नेमकी कुठं झाली तर गेली 25-30 वर्ष मी सूर्यनमस्कार करतोय. म्हणजे मी ज्या गावामधून आलो त्या गावाची संरचना अशी होती की त्या गावाचं पोर हे गावाचं पोर होतं. त्यामुळे त्या गावातल्या पोरानं काय करायचं हे त्या गावातले जाणते लोक ठरवायचे. त्यामुळे आमच्यासमोर 3 ऑप्शन होते. एक म्हणजे सूर्यनमस्कार, दुसरा मलखांब आणि तिसरा कुस्ती. आता यातला सगळ्यात सोपा मार्ग मी निवडला, सूर्यनमस्कार. आणि कर्मधर्म संयोगाने तो माझ्या बरोबर आला, मी तो करत राहिलो. आणि 2013 साली एका पुरुष सूक्ताच्या एका वर्गाला मी गेलो. पद्मिनी कुमार नावाचे गृहस्थ आहेत, कॉर्पोरेट क्षेत्रामधून निवृत्त झालेले आहेत. आता ते वेदाध्ययन करतात, अध्यापन करतात आणि त्यांनी पुरुष सूक्ताचा शास्त्रीय अभ्यास असा एक वर्ग त्यांनी निवडला. आणि मी त्या वर्गाला गेलो आणि मला एक एक गोष्ट उलगडायला लागली. आणि त्यांनी मला निष्काम कर्मयोग माईक वर का निष्काम कर्मयोग याची एक इंट्रोडक्शन करून दिली, ओळख करून दिली. म्हणाले समाजाला आपण काहीतरी द्यायला हवं, काहीतरी द्यायला हवं. मी विचार केला मी काय देऊ शकतो. तर म्हणाले तुम्हाला काय येतं. म्हटलं मी सूर्यनमस्कार करतो. म्हणाले शिकवा लोकांना. आणि काय असतं की म्हणजे गुरु तयारच असतो, शिष्य तयार व्हायला लागतो. शिष्याची वेळ यावी लागते. कदाचित माझी ती वेळ आली होती असं मला वाटतं. त्यांचा आदेश असल्यासारखं समजून मी एक प्रेझेंटेशन तयार केलं, एक कोर्सवर्क तयार केलं. ते तिथल्या देवळातल्या ट्रस्टींना दाखवलं. त्यांनी अगदी आनंदानं मान्यता दिली. आणि काय आश्चर्य, म्हणजे मला असं वाटायचं की भारतातल्या सगळ्यांना तर सूर्यनमस्कार माहितीच असतील. पण अक्षरशः माझ्या आश्चर्याचं म्हणजे पारावा राहिला नाही की महाराष्ट्र, कर्नाटकाचा थोडासा भाग, आंध्र प्रदेश, थोडासा बिहार, थोडासा उत्तर प्रदेश एवढं सोडलं तर भारतामध्ये सुद्धा सूर्यनमस्कार फारसा माहिती नाहीये. आणि मग मला माझा पर्पज समजल्यासारखं झालं. म्हटलं आपल्याला ही आपली जबाबदारी आहे की हे लोकांना दिलं पाहिजे. की ज्या आस्थेनं मिरजेतल्या एखाद्या पैलवानाने मला हे सूर्यनमस्कार शिकवले, मी कुणाचं पोर आहे ह्याचा विचार न करता त्याच आस्थेनं मला हे कोणाला तरी दिलं पाहिजे. आणि त्यातून याचा जन्म झाला. लोकांनी मला अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची मी उत्तरं शोधत गेलो आणि त्यातून एक चांगला कोर्सवर्क तयार झाला. आणि या सगळ्या उपक्रमामधून अनेक लोक येऊन गेले, अनेकांची व्यसनं सुटली, अनेकांची दिनचर्या बदलली, अनेकांना 4 वाजता जाग यायला लागली. मला एक व्यक्तिशः असं वाटतं की ज्या माणसाला सूर्योदयापूर्वी उठावं असं वाटतं ती एक मोठी घटना आहे. ते एक त्या माणसाचा सर्कॅडियन क्लॉक चालू असल्याचं लक्षण आहे. आणि असं जर होत असेल तर ही एक जर्नी ऑफ पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे हा एक पॉझिटिव्हिटीचा प्रवास आहे. आणि
मला अगदी भारल्यासारखं झालं होतं आणि हे मी अगदी नित्यनियमानं करायचो. या प्रयोगाचं यश एका देवळातलं यश बघून तिथल्या इतर देवळांनी मला त्यांच्याकडे यायला सांगितलं. मी त्यांच्याकडे सुरू केलं. सो माझा वीकेंड आता भरून गेला होता. सकाळी इथं, दुपारी इथं, संध्याकाळी इथं, अशा प्रकारचं ते चालू झालं होतं. आणि अचानक करोना आला आणि मग करोनामुळे सगळंच थांबलं. सगळे वर्ग बंद झाले. आता म्हणलं या ऊर्जेच्या ओघाचं काय करायचं. मला भयंकर चुकल्यासारखं व्हायला लागलं की अरे इतके लोक भेटतात, इतके लोक प्रश्न विचारतात, आपण त्यांना सांगतो, लहान लहान मुलं भेटतात, म्हातारे लोक भेटतात, आता काय करायचं. म्हणलं एक लेखमाला लिहावी. आणि मग मराठीमध्ये 12 लेखांची एक लेखमाला लिहायला घेतली. त्यातले काही लेख सुधीरजींच्या वाचनामध्ये आले. त्यांनी असं सुचवलं की आपण याचं पुस्तक करूया. बरोबर. म्हणजे असं ते पुस्तक जन्माला आलं. त्यामुळं या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल पद्मिनी कुमार आणि सुधीरजी या दोघांना माझे अगदी मनापासून आभार. आता या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे. वास्तविक सूर्यनमस्कारामध्ये नेमकं काय असतं. काय नसतं. त्याच्यामध्ये 7 आसनं असतात. ती वेगवेगळ्या 12 वेळेला केली की तो सूर्यनमस्कार होतो. आता ह्याच्या सूर्यनमस्कारामध्ये पुस्तक लिहिण्यासारखं काय. त्यामुळे हे पुस्तक सूर्यनमस्कार कसे करायचे याच्यावरचं पुस्तक नाहीच आहे. सूर्यनमस्कार का करायचे याच्यावरचं हे पुस्तक आहे. मला एक असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा पर्पज कळणं हे फार आवश्यक आहे. तो एकदा आपल्याला कळाला की मग आपलं मन आपल्याला ती गोष्ट करायला प्रवृत्त करतं. म्हणजे आमच्या चेंज मॅनेजमेंटमध्ये 2 प्रकार असतात. एक असतं चेंज आणि दुसरं असतं ट्रान्सफॉर्मेशन. चेंज हा टेम्पररी असतो. तो अगदी अल्पजीवी असतो. त्याला खूप रेजिस्टन्स असतो. पण ट्रान्सफॉर्मेशन हे परमनंट असतं. ते कायम टिकतं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की आपल्या गावामध्ये पंतप्रधान येणार आहेत किंवा राष्ट्रपती येणार आहेत म्हणून रस्ते बदलले जातात. हा रस्ता बंद, तो रस्ता बंद, तो रस्ता बंद. पण ते गेले की ते रस्ते ओपन होतात. हा चेंज आहे. पण एखादा डोंगर पोखरून त्याच्यातनं बोगदा काढून एक नवा रस्ता तयार करायचा हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. ते आपल्या बरोबर राहणार आहे. त्यामुळे सूर्यनमस्कार करायचे आणि सूर्यनमस्कार हा माझ्या डेली रुटीनचा भाग करायचा आहे, माझ्या दैनिक दिनचर्याचा भाग करायचा आहे, तर ते ट्रान्सफॉर्मेशन असायला पाहिजे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की बदलामध्ये, चेंजमध्ये सक्ती असते आणि ती सक्ती गेली की तो चेंज निघून जातो. पण या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये अशी सक्ती नसते. ते पूर्णपणे ऐच्छिक भाग आहे. आपल्या मनाला आपण कम्प्लिटली कन्व्हिन्स केलेलं असतं ट्रान्सफॉर्मेशन मध्ये की हे माझ्यासाठी चांगलं आहे. आणि का चांगलं आहे. आपलं मन हे कायम व्हॉट इज इन इट फॉर मी याचा सर्च करत बसलेलं असतं. म्हणजे मला काय ह्याच्यामध्ये मिळणार. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही मनाला दिलं तर माझा असा अनुभव आहे की तुमचं मन हा तुमचा सगळ्यात समर्थ मित्र होऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की सूर्य नमस्कार का या मनाच्या प्रश्नाचं जर मी त्याला समर्थ उत्तर देऊ शकलो तर तुमचंच मन तुम्हाला रोज सकाळी 4 वाजता उठायला भाग पाडणार आहे. तुम्हाला जितके जमत असतील तितके सूर्यनमस्कार करायला ते भाग पाडणार आहे. आणि या उद्देशानं या पुस्तकामध्ये तुम्हाला 12 चॅप्टर्स आहेत. त्या 12 चॅप्टर्सनी मी तुमच्या मनाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आहे की सूर्यनमस्कार का. याच्यामध्ये सूर्यनमस्कारामुळे तुमच्या मनावर काय परिणाम होणार आहे, शरीरावर काय परिणाम होणार आहे, तुमच्या आत्मिक शक्तीवर काय परिणाम होणार आहे, तुमचे विचार कसे होणार आहेत, संगीताचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे, ग्रॅटिट्यूड किंवा ज्याला कृतज्ञता म्हणतो ती सूर्यनमस्कारातून कशी व्यक्त होणार आहे आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे. म्हणजे हे थोडंसं एक प्रकारचं वकीलपत्र असल्यासारखंच आहे. पण ते तुमच्या चांगल्यासाठी आहे, माझ्या चांगल्यासाठी आहे. तुम्ही ते जरूर वाचा. आणि त्याला सगळे शास्त्रीय दाखले दिलेले आहेत. जगभरामध्ये जे शास्त्रीय संशोधन झालं वेगवेगळ्या विषयांवरती, म्हणजे असं अवघड आहे की ओके स्टॅनफर्डनी सूर्यनमस्कारावरती पेपर पब्लिश केलाय, असं आत्ता तरी झालेलं नाही. पण स्टॅनफर्डनी इतर गोष्टींवर पेपर पब्लिश केलेले. म्हणजे ग्रॅटिट्यूडनी काय होतं, कृतज्ञतेने काय होतं, तुमच्या ACS वर काय परिणाम होतो किंवा तुमच्या डिप्रेशनवर काय परिणाम होतो, डोपामाइन लेवलवर काय परिणाम होतो, असा त्यांनी अभ्यास केलेला आहे.
आपलं काम हे आहे की सूर्यनमस्कार हे याच्या कसे जवळ जातात हा शोध घेण्याचा मी या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे. आणखी दुसरा मुद्दा मला असं सांगायचं आहे की या पुस्तकातून मला अजून एक गोष्ट अशी सांगायची की आपली मूळ ओळख मला तुम्हाला आठवण करून द्यायची. म्हणजे आजच्या काळामध्ये मनुष्य त्याची जात, त्याचा धर्म, त्याची भाषा, त्याचा देश, त्याचा वर्ण याच्यामध्ये इतका वाटला गेलेला आहे की आपल्याला त्या नव्या आयडेंटिटीचा अतिशय कैफ चढलेला आहे. म्हणजे आता आपण स्वतःला मराठी माणूस याच्यामध्ये माणूस हे आपल्यासाठी गौण झालेलं आहे. मराठी हे फार मोठं झालेलं आहे. त्यामुळे ही जी नवी आयडेंटिटी आपल्याला मिळाली आहे ती काही आपली खरी आयडेंटिटी नाही आहे. माझा असा उद्देश आहे की माणसाला त्याची खरी आयडेंटिटी की तो पहिल्यांदा सूर्याचा पुत्र आहे ही त्याची खरी आयडेंटिटी मला त्याला करून द्यायची. म्हणजे आता आपण मगाशी सूर्यसूक्त ऐकलं, त्या सूर्यसूक्ताची सांगता सूर्य आत्मा जगतस्थु षश्च या रुचेनं झाली. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक चराचराचा आत्मा हा सूर्य. मग तो दगड असेल, साप असेल, गाय असेल, माणूस असेल, त्या प्रत्येकाचा आत्मा हा सूर्य आहे. मग फक्त त्यांची व्हायब्रन्सी वेगळी आहे. म्हणजे दगडाची व्हायब्रन्सी ही माणसाच्या व्हायब्रन्सीपेक्षा कमी आहे म्हणून त्याला आपण दगड म्हणतो, पण आत्मा सूर्य. आता हा झाला ऋग्वेदाचा विचार. आता जर आपण आइन्स्टाईनचं इक्वेशन बघितलं की E = mc², तर ह्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत. E आहे म्हणजे एनर्जी, M आहे मास आणि C आहे कॉन्स्टंट. म्हणजे ह्याचा अर्थ काय की E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. म्हणजे जेवढं एखाद्याचं मास असेल तेवढी त्याची एनर्जी असेल. म्हणजे आता असं बघा, आपल्या सूर्यमालेमध्ये मोठे मोठे ग्रह आहेत. शनी आहे, मंगळ आहे किंवा गुरु आहे, पृथ्वी आहे. तर या प्रत्येक ग्रहाला त्याच्या मास इतकी एनर्जी आहे. मग आता याचा पृथ्वीच्या बाबतीत विचार केला तर या पृथ्वीवरती आपण आहोत, झाडं आहेत, हत्ती आहेत किंवा छोटे छोटे कृमी, कीटक, पक्षी आहेत, पानं आहेत, फुलं आहेत. तर या प्रत्येकाला मास आहे. ज्याला मास आहे त्याला एनर्जी आहे. तुमच्या मासच्या इक्विव्हॅलंट एनर्जी तुमच्यामध्ये आहे. आणि आता मला तुम्ही सांगा की या अख्ख्या सूर्यमालेमध्ये एनर्जीचा दाता हा एकच आहे आणि तो आहे सूर्य. त्यामुळं प्रत्येकाचा आत्मा सूर्य आहे हे ऋग्वेदातलं वचन आपण क्वांटम फिजिक्स वापरून सुद्धा सिद्ध करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे सूर्याचे पुत्र आहोत. याच्यामध्ये आता कोणाचं दुमत असायचं कारण नाही. मला ही ओळख प्रत्येक माणसाला द्यायची, करून द्यायची. तुम्ही आहातच, फक्त ती ओळख विसरली. त्यामुळे रोज सकाळी सूर्यनमस्कार करतोय याचा अर्थ काय की मी माझं कन्व्हिक्शन पक्क करतोय की मी या सूर्याचा पुत्र आहे. आणि या पृथ्वीवरती असलेली सर्व चराचर, चर आणि अचर हे देखील त्या सूर्याचे पुत्र आहेत. त्यामुळे ते माझे सहोदर आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल चिंता बाळगायचं, भीती बाळगायचं काही कारण नाही. त्यामुळे मी एक प्रकारे माझ्या स्वतःच्या मनाला आश्वस्त करणार आहे. आणि हा विचार मला त्यातून सांगायचा की ही ओळख आपल्याला करून घेणं आवश्यक आहे. एक असं लक्षात घेतलं पाहिजे की आपली ओळख आपल्याला जेव्हा पटते त्यावेळेला आपलं स्थान नेमकं काय आहे इतरांच्या तुलनेमध्ये याची पण आपल्याला ओळख पटते. आता मला तुम्हाला एक अशी गोष्ट सांगू द्या की आपले जे दशावतार आहे, अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे की ते दशावतार माशापासून सुरू होतात. त्या माशाला ब्रेन नाहीये, मेंदू नाहीये. त्या माशाचा नंतर कूर्म होतो, कूर्माचा वराह होतो. म्हणजे हे एक प्रकारचं मॅनिफेस्टेशन आहे त्या एनर्जीचं. आता त्या एनर्जीला पृथ्वी बघायची, पृथ्वी एक्सप्लोअर करायची. आणि असं करत करत ती एनर्जी एका माशापासून ती आता गौतम बुद्धापर्यंत येऊन थांबलेली आहे. मला एक असं म्हणायचंय की आता गौतम बुद्धाच्या नंतर काय, या प्रश्नाचं उत्तर या पृथ्वीवरचा साप देऊ शकणार नाही, या पृथ्वीवरची गाय देऊ शकणार नाही. गौतम बुद्धानंतर काय याचं उत्तर या पृथ्वीवरचा माणूसच देऊ शकणार. आणि ते करायचं असेल तर माणसालाच हा विचार करावा लागेल की याच्यापेक्षा चांगलं मॅनिफेस्टेशन कशात असू शकेल. आणि हे त्याला करायचं असेल तर पहिली गोष्ट त्याला त्याच्या या विचारातून
मी मगाशी प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं की व्हॉट वी वर्क ऑन इज वी वर्क ऑन द थॉट्स. याचं कारण असं की विवेकानंदांनी हे सांगितलंय की द बेस्ट फॉर्म ऑफ युअर प्राणा लिव्स इन युअर ब्रेन in the form of light of understanding, and this light of understanding works in the guardrails of thoughts. So if we want to accomplish something, आपल्याला जर हा light of understanding मोठा करायचा असेल तर आपल्याला आपले विचार तपासून बघावे लागतील. आणि म्हणून सूर्य नमस्कार, मला असं वाटतं की सूर्य नमस्कार हे असं तंत्र आहे की ज्यानं आपले विचार आपण तपासून बघणार आहोत. आणि हे विचार तपासून बघायचे, मनाची एंट्रॉपी कमी कमी करायची आहे की जेणेकरून आपण गौतम बुद्धानंतर काय याचा विचार करू शकू, त्या शक्तीशी संवाद साधू शकू आणि कदाचित त्या शक्तीला काय सांगायचंय ते आपल्यामध्ये एखाद्याला कळू शकेल. असा सगळा मी उद्देश ठेवलेला आहे. तर मला इथं बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल विवेकानंद केंद्राचे मी अतिशय आभारी आहे. आणि तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा, तुमचा फीडबॅक मला जरूर द्या आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. थँक्यू सो मच.